गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण पोहोचलेले आहोत माझ्या गावाला. ॲक्चुअली मी काल तुम्हाला सांगितलं नाही. पण मी काल ॲक्चुअली ना खूप खूप सिक्रेट होतं आणि गावाला येण्यामागचं कारणच खूप भारी आहे. कारण ना आज काल रात्री आम्ही पोहोचलो आणि कोकणातला माणूस हा इतका समृद्ध असतो ना, की कोकणामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या थंडीतून आपल्याला खूप कमाल बघायला मिळतात. आणि म्हणजे थंडीचं एक एक्झाम्पल आहे. थंडी ही अ, अनुभवायची असेल तर मला असं वाटतं कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणापेक्षा कोकणात जाऊन कोकणातली गुलाबी थंडी अनुभवणं हा एक खूप एक वेगळा अनुभव आहे. आणि अ, एक तुम्हाला एक कमाल गोष्ट सांगतो. लहानपणापासून वाढलेलो असतो अ, मातीमध्ये, त्यामुळे ना आपली सगळी मुळं जोडलेली असतात गावामध्ये. सो गावामध्ये येणं आणि गावात राहणं आणि त्या बालपणातल्या सगळ्या गोष्टी अनुभवणं किंवा हे खूप कमाल आहे. त्यामुळे ना आणि आमची एक अशी कमाल गोष्ट सुरू झालेली आहे, जी इतक्या वर्षापासून आम्ही त्या गोष्टीची वाट बघत होतो. ते म्हणायचं म्हणजे आपलं गावचं घर. आणि आपलं घर होणं आणि आपलं घर बनणं ही एक खूप कमाल गोष्ट आहे. आणि नेमकं आमच्या त्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे, की आमचं घर कसं तयार होतंय. सुरू झालेली आहे म्हणजे ज्याला अ, चिरे बांधकाम म्हणतात. म्हणजे त्याला असं म्हणतात, की एक आखणी असते. त्या आखणीचा प्रकार एक झालेला आहे आणि तो तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्याआधीची अशी गोष्ट सांगतो, की ना मला असं वाटतं, की आपण किमान आयुष्यामध्ये एकदा तरी अ, असे अनुभव घ्यावेत, जे आपण कधीच प्रेडिक्ट केलेले नसतात. म्हणजे आता अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे, की माझा काही प्लॅन नव्हता गावी येण्याचा. पण योगायोगाने आपल्याला घर आपल्याला खूप बांधून ठेवतं असं म्हणतात. सो तेच आहे, की आमचं खूप आधीपासून प्लॅन होतं, की घर बांधायचं आहे, घर बांधायचं आणि घराचं आता आमचं चाललेलं आहे. सो आम्ही पोहोचलेलो आहे आणि मस्तपैकी ट्रेनचा प्रवास करत मी आणि ही माझी बहीण आम्ही पोहोचलेलो आहे गावाला. आणि माझी बहीण आणि मी आम्ही पहिल्यांदा एकत्र गावी मस्तपैकी प्रवास केलेला आहे. सो प्रवास खूप छान झालेला आहे. प्रवासाच्या काही क्लिप्स तुम्हाला बघायला मिळतीलच. नॉर्मलच आपल्या कोकणातल्या ज्या ट्रेन असतात त्यांचा प्रवास आणि जनरल डब्यातून प्रवास खूप धमाल गोष्टी. सो थोडंसं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तर मुद्दा असा की आता ॲक्च्युली ना हा ब्लॉग करण्याचा एक हेतू असा आहे की म्हणजे खूप आधीपासून स्वप्न होतं की घर व्हावं आणि घराची आता सुरुवात झालेली आहे, सांगता झालेली आहे. तर मी म्हटलं की आपण म्हणजे घर उभं राहण्यापासून म्हणजे दगड लावण्यापासून, जसं आपल्याकडे घर म्हणजे घर बांधायला सुरुवात करतात, त्यावेळेला पहिला दगड लावला जातो आणि मग पूजा केली जाते. आणि मग घराची बांधणी सुरू होते. सो मला असं वाटलं की तेव्हापासूनच आपण अशा गोष्टी आपल्याकडे ठेवूयात, जेणेकरून त्या पुढे जाऊन आपल्याला खूप उपयोगाला येतील. म्हणजे ती आठवण, एक घर असं असावं की जिथे जाऊन आपल्याला राहून आपल्याला खूप भारी वाटेल. म्हणजे असं म्हणतात ना, की घर आपल्या मनासारखं करावं. सो तोच प्लॅन. ही जी बांधणी चालवली इकडे, तर तिथे आमचं पहिलं जुनं घर होतं आणि म्हणजे लहानपणी आजी वगैरे होती तेव्हा. तेव्हा आम्ही म्हणजे तेव्हा त्यांनी त्यांच्या काळातलं त्यांच्या पद्धतीचं बांधलेलं घर. आणि मग नंतर म्हणजे असं बोलतात म्हणजे इन जनरली आहेच, की गावातली माणसं मग शहरात जातात आणि मग शहरात राहू लागतात आणि मग फक्त सुट्ट्यांमध्ये गावाला येणं होतं. मग ते गावचं घर ते तसंच पडीक असतं. मग तिथे कोणी फिरत नाही. फक्त आपल्या सुट्ट्यांमध्ये येणं-जाणं होतं. सो खूप वर्षानंतर
मग आमचं ते घर खूप जुनं होत गेलं आणि मग त्या मातीच्या भिंती आणि मग ते पडल्याच्या नंतर आम्हीच ठरवलं की आता पुढची 2-3 वर्ष ते तसंच असू दे आणि आपण नवीन बांधूया. कारण गावात घर असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण दररोज एक दुःख घेऊन जगत असतो किंवा आपण डोक्यावर एक खूप मोठं ओझं घेऊन जगत असतो. आपल्याला आयुष्यामध्ये खूप कमवायचं असतं, कुठला तरी एक पल्ला गाठायचा असतो. सो या सगळ्या प्रवासामध्ये ना आपल्याला एक कुठेतरी डोक्यामध्ये एक टेन्शन असतं, खूप गोष्टी करण्यासाठी धावपळ असते आणि त्यासाठी फ्री होण्यासाठी आपल्याला एक अशी जागा हवी असते, ती आपल्याला एक सुख देते. गुड मॉर्निंग. आता दुसरा दिवस चालू झालेला आहे. सो आता आम्ही पुन्हा मुंबईला जाणार आहे. पण ही जी काही थंडी आहे ना, ही जाऊ देत नाही आहे. कारण मुंबईमध्ये आपल्याला असं वाटतं की थंडी चालू झाली आहे आणि धुकं आहे, पण कदाचित ते पॉल्युशनच आहे. थोडीफार थंडी आहे आणि थोडंफार पॉल्युशन आहे. सो हे खरं-खुरं आणि खूप भारी दिसणारी थंडी ही म्हणजे आपल्याला गावामध्ये येते. गावी कुठेही गेलात किंवा शहराच्या बाहेर गेलो ना की थंडी आहे. आता मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुंबईला. गावाला खूप 2 दिवस धमाल आली. येस.